महिला मंडळी तिला दमवून काढलं नाही, त्यांना कळायचं नाही. विनोद बी कळा छान माणसं. ही घरी उठून गेली म्हणजे मी काय बोंबलू काय? हो बर मागणं पळालं तर मला दिसना आणि ह्यांना सुचायला. आधीच कीर्तनाचे याची हौस त्यात पडला पाऊस. परत किती बेकार तुम्हाला बोलायचं नाही. सकाळ वेळी उपसरपंचाच्या घरी जाते बायका महिला मंडळ बोट मोडत. कोणी जर रातचा बांबू आणला होता त्यांना तेव्हा कलेक्टरनीला दमवून काढलं ना. आता ती कुठली पुलगी हे सुन तिच्या शरीराला वळण ना. कुठलं वळण? बाय तुला अरे नाव घ्या नाव घ्या नाव घ्या नाव घ्या नाव घ्या. पण हिच्या अंगाला वळण कुठलं? मय तुला गोडगोड होईल मय तुला गोडगोड होईल तिला नाव घ्यायला सांगितलं. पण तिची सवय ही फुलं घे डुलं घे विकायची. माकर दे ग माय. आता ऐका तिला राहावं ना. नवऱ्याची आबरू जाईल म्हणून तिनं काय केलं एक लक्षात ठेवा. किती दारू पिणारा माणूस असू द्या त्याची बायको त्याची पत्नी त्याचं दुःख अंत करण्यातलं ती कधीच सांगत नाही. माझं चांगलाच आहे म्हणते. याला म्हणतात पतिव्रता स्त्री. कसा का असाना हो कसा का असाना हो असंच आहे पद्धत. हा आणि प्रेमानं जर लग्न जुळलं आणि पुन्हा जर काय खटाकलं तर काय म्हणणार? कसा ग माझ्या आई बापानं दगुड माझ्या वयात म्हणा दगुड आहे होय. नाव काय घेतलं आता राहावं ना. ऐका चांदीचं पातेलं तापाय ठेवलं दूध. चांदीचं पातेलं तापाय ठेवलं दूध. त्याच्यावर लाल लाल शाई त्याच्यावर लाल लाल साई. आणि कलेक्टर साहेबांचं नाव घेते भिक्षा वाढ अरे आपण एक लक्षात ठेवा. जीवनाला चांगलं वळण लावा. आहार सात्विक घ्या. स्वार्थ बाळगू नका. जीवन चांगलं लावा. आणि तरुण मुलींना एक विनंती करतो आपल्या आई वडिलांची मान खाली घालू नका. देव तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात. रात्रीची घटना आहे. काल सांगली जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाला गेलो होतो. 4 दिवसापूर्वीच एका मुलीने आंतरजाती मुलावर आंतरजाती विवाह केला. ते बी केला कसा? पळून जाऊन. मुलीने ऐका आणि आई वडिलांनी बी ऐका. आंतरजाती विवाह केला हो पळून जाऊन.
आणि इज्जतीनं त्या आईनं काल 4 वाजता विष प्राशन केलं आणि रात्री 8 वाजता आई खलास झाली. लक्षात ठेवा. किती दुर्दैवी घटना आहे तो. या एका पोरीनं आपली जन्मदाती आई गमावली. अरे कमी शिका, शिकू नका. चटणी भाकरी खाऊन दिवस काढा. लय मोठं व्हायचा प्रयत्न करू नका. पण आई वडिलांच्या विरोधात लग्न करू नका रे. पळून जाऊन लग्न करू नका. आई वडिलांची मान खाली जाईल असं राहू नका. एवढं तरी जीवनात पाळा. लक्षात ठेवा. काय जीवन आहे सांगा ना. काय त्या आईला वाटलं असेल रात्री 8 वाजता आई खालत झाली. चांगलं राहा, चांगलं जीवन जगा. मला सांगायचं काय, थोडं बोलणाऱ्यांनी सेवा समोर. लक्षात ठेवा. काय रे आयुष्यामध्ये काय आहे सांगा ना. आयुष्यात काय नाही. असंच जायचं ना असंच यायचं.